तर आता ते जे होमिओपॅथी म्हटलं ना, तर डोळ्यासमोर सगळ्यात पहिले ती गोल असलेली अशी ती साखरेची गोळी येते. आणि जे विरोध करणारे असतात ना, ते म्हणतात की सायकॉलॉजिकली हे ते तुम्हाला काहीतरी करण्यासाठी ती साखरेची गोळ्या तुम्हाला दिल्या जातात. हे नेमकं काय असतं? बरोबर. तसं नाहीये. साखरेच्या गोळ्याच आहेत असं नाही. होमिओपॅथी मेडिसिन डिस्पेन्स करताना लिक्विड प्युअर डिस्टिल्ड वॉटरमध्ये पण करावं लागतं. समटाईम्स प्युअर अल्कोहोलमध्ये सुद्धा होमिओपॅथी मेडिसिन डिस्पेन्स करतात. आणि जे साखरेच्या गोळ्या आहेत हे मीडियम आहे. ठीक आहे. ओके. हे काय मेडिसिन नाहीये. अच्छा. 10,000 पेक्षा जास्त औषधं होमिओपॅथीमध्ये सध्या माझ्या क्लिनिक्समध्ये आहेत. बरं. तर तिन्ही क्लिनिकमध्ये एक 10,000 पेक्षा औषधं हे मेंटेन करतोय आम्ही. आणि हे प्रत्येक आजारानुसार किंवा प्रत्येक पेशंटनुसार इंडिव्हिज्युअलिस्टिक स्टडी नंतर हे डिस्पेन्स केलं जातं. ओके. त्यातनं सिंगल औषध आम्हाला काढावं लागतं. पण जेव्हा डिस्पेन्स करण्याची जेव्हा पद्धत येते, तेव्हा ते आपल्याला एकतर लिक्विडमध्ये किंवा आयदर ग्लोब्युल्समध्ये म्हणजे साखरेच्या ज्या साबुदाण्याच्या गोळ्या. सगळ्यांना प्रचिती जी आहे होमिओपॅथी म्हटलं तर साबुदाण्याच्या गोळ्या. तर ते साबुदाण्याच्या गोळ्या हे मीडियम आहे. तर ओके. आपल्याला जर बघायचं तर हे मीडियम इम्पोर्टंट नाहीये. कॅटलिस्ट म्हणून काम करणार आहे. जे मेडिसिन त्याच्यामध्ये जे टाकणार डॉक्टर ते खूप इम्पोर्टंट आहे. जर तुम्ही बघितलं तर 10,000 औषधं आहेत आणि एक आजार आहे. समजा एक फॉर एक्झाम्पल मूळव्याधचा त्रास पेशंटला आहे. हं. लेट्स गेस की होमिओपॅथीमध्ये किती औषधं असतील मूळव्याधसाठी? एक अंदाज होमिओपॅथी मूळव्याधसाठी मूळव्याधसाठी एक अंदाज अंदाज असेल लावा. एक 50-60. जवळपास 1,000 औषधं बापरे! होमिओपॅथीमध्ये मूळव्याधसाठी. आणि त्यातनं आपल्याला एक औषध द्यायचं आहे. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट जॉब राइट? तर होमिओपॅथी हे प्लासिबो सायन्स नाहीये. होमिओपॅथी हे प्रूव्हन सायन्स आहे आणि याची जी प्रूव्हिंग आहे ही ह्युमन बीइंग्सवर होते. नॉट ऑन एनिमल्स ओन्ली. म्हणजे हे ह्युमन बीइंग्सवर प्रूव्हिंग होतंय. त्याला मेडिसिन दिलं जातं. त्याची पूर्ण मेंटल स्टडी, तो मेंटल सिम्प्टम्स काय प्रोड्यूस होत आहे, त्याच्यात फिजिकल सिम्प्टम्स काय प्रोड्यूस होत आहे, हे सगळं सखोल अभ्यासानंतर एका होमिओपॅथी औषधाची प्रूव्हिंग होते. अच्छा. आता हे औषधं पण असं म्हणतात ना, दीर्घकाळ घ्यावं लागतं. मुळीच नाही. म्हणजे हा एक खूप मोठा गैरसमज आहे. बरं. होमिओपॅथी म्हटलं तर सगळ्यात फास्टेस्ट ॲक्शन जर असेल कुठल्या औषधाची. हां. मागेच आपण आता बोललो, की अल्बर्ट आइन्स्टाईन सुद्धा बोलले होते, की फ्रिक्वेन्सी मेडिसिनचा काळ येईल काही दिवसानंतर हो, आणि हो. त्यावेळेस फ्रिक्वेन्सी मेडिसिन लागतील. तर होमिओपॅथी फ्रिक्वेन्सी मेडिसिन आहे. मला सांगा एखादी फ्रिक्वेन्सी आपण एखादे फास्ट जर हे करतोय किंवा फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस होते तर रिएक्शन पण लगेच मिळेल ना, हो, हो. राइट? सपोज आज जर तुम्हाला लूज मोशन्स होत आहेत किंवा तुम्हाला कुठला त्रास होतोय, तुम्ही सडन एका चांगल्या होमिओपॅथी डॉक्टरकडे आलात. हं. तुमचं 2 तासानंतर तुमचं पोट गडगड करणं थांबेल. बरं. इतकी ॲश्युरिटी होमिओपॅथी तुम्हाला देऊ शकते. फक्त बरोबर. अनलेस अँड अंटिल मेडिसिन जर एक्झॅक्ट असेल तर. तर. त्यासाठी अभ्यास, एक्झॅक्टनेस, कंप्लीटनेस आणि डेप्थ ही खूप इम्पोर्टंट आहे. हो. तर ती प्रत्येक सिम्प्टमची. विषय निघाला म्हणून अजून एक तो सिम्प्टम कसा असतो आमच्यासाठी एक तुम्हाला समजून प्लीज, प्लीज. सपोज एखादा पेशंट डोकं दुखणं घेऊन आलाय, राइट? हो. त्याचं डोकं दुखतंय. ॲज अ तो जर सपोज एका मॉडर्न सायन्सकडे जेव्हा तो जातो, डॉक्टरांना सांगतो, की मला डोकं दुखतंय. डॉक्टर विचारणार तुला कसं डोकं दुखतंय? माझं एक साइडचं डोकं दुखतंय. ठीक आहे. अजून काय त्रास होतोय? डॉक्टर मला थोडंसं उलट्या झाल्या त्याच्यासोबत आणि ठीक आहे. बरं एवढा-एवढा त्रास आहे. तुला मेडिसिन लिहून देतो. तर स्पेसिफिक मेडिसिन्स आहेत मायग्रेनसाठी सपोज, हं. की ज्या देणार आहेत. त्याच्यात डिफरन्शिएशन होईल. हं. सायनोसायटिस आहे का नेमकं मायग्रेनच आहे. आणि त्याच्यानुसार त्याला ठरलेल्या मेडिसिन्स आहेत त्याच दिल्या जातील. पण जेव्हा तोच रुग्ण जेव्हा होमिओपॅथी डॉक्टरांकडे येतो, त्यावेळेस होमिओपॅथी डॉक्टर त्याला ॲज अ होल कन्सिडर करेल. म्हणजे तो त्याला पूर्णतः बघेल, की नेमकं तुझं डोकं दुखतंय ना, तर हे हां. कधी दुखतं? तो सांगेल, की माझं नेमकं सकाळी उठल्यानंतर दुखतं. हो. नेमकं तू जेव्हा उठल्या-उठल्या तुझं डोकं दुखायला लागतं, की तू झोपेत असतो त्याच वेळेस तुला कॉल येतो, की माझं हेडेक स्टार्ट झालंय हं. म्हणून. दुखतंय तर कशा पद्धतीचं दुखतं? अच्छा. टच करतं, एकदम शूटिंग पेन असतं, का स्टिचिंग पेन असतं, हां. की नेमकं ते कुठे एक्सटेंड होतं का? ते रेडिएट होतं का? म्हणजे हं. जर समजा ते इथे दुखत होतं, तर ते इथून मानेपर्यंत जातं का? हो, हो. मग त्याच्यानंतर तुला अजून काय त्रास होतो? हं. कशाने तुला बरं वाटतं? दाबल्याने बरं वाटतं, मसाज केल्याने बरं वाटतं, की थंड पिल्याने बरं वाटतं, गरम याने शेकलं तर बरं वाटतं, थंड याने शेकलं तर बरं वाटतं. अशा छोट्या-छोट्या सिम्प्टम्सवर आम्हाला अभ्यास करावा लागतो आणि एका स्पेसिफिक औषधावर आम्हाला यावं लागतं. बरं.
पण जर हे इतकं स्पेसिफिक आणि इतकं एक्झॅक्ट औषध जर आम्ही देऊ शकलो पेशंटला, हं. तर 100% त्याचा जो मायग्रेनचा त्रास आहे, तो 100% निघू शकतो. अशा पद्धतीने होमिओपॅथीचं हे आहे.